नमस्कार, माझं नाव क्रेटेक्स आणि मी ही ट्युटोरियल बनवली आहे एम हाऊस म्युझिक कसं बनवावं याबद्दल. हॅलो गाईज, सो आपण बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या आहेत गाण्यामध्ये. आपण किक, बेस, ड्रम्स, मेलेडीज, मराठीनेस आणि थोडासा आता वोकलसुद्धा ॲड केले. पण आता आपण एफेक्ट्स ॲड करूया. तर एफेक्ट्स काय करतं, गाण्यामध्ये मोमेंटम आहे की गाण्याचं मोमेंटमला वर घेऊन जातं, खालती घेऊन येतं, वर ती एनर्जी जी फ्लो आहे त्याला ट्रान्सलेट करणं हे काम असतं एफेक्ट्सचं. तर आपण कसं ॲड करणार आहोत एफेक्ट्समध्ये. सो एफेक्ट्सला आपल्याला लागतं ऑडिओ चॅनल आणि आपण क्रॅशेस जी मोस्टली असतात हाऊस म्युझिकमध्ये आणि तुम्ही त्याच्यात क्रॅश सिलेक्ट करायला नाही ड्रम्समध्ये सिलेक्ट करायला तुम्हाला बरेच क्रॅश भेटतील आणि खूप सिम्पल आहे. ह्यासाठी ऑडिओ चॅनल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ऑडिओ चॅनलमध्ये मी इकडे एक क्रॅश टाकीन. खूप लाऊड झालं तर आपण ह्याला खूप कमी लाईक -20 समथिंग ठेवूया. आणि एक उलटा क्रॅश, आपण हा क्रॅश वापरूया. बट हा क्रॅश आहे ना आपल्याला उलटा करायचा आहे. सो ही सॅम्पल इकडे लोड केल्यानंतर आर दाबा, हा कम्प्लिटली रिव्हर्स होऊन जातो आणि त्यानंतर याला अजून व्हॉल्यूम कमी, व्हॉल्यूम अजून कमी. मग अजून ह्याच्यात ऑडिओ चॅनल्स ॲड करूया. इन्सर्ट ऑडिओ ट्रॅक, ह्याच्यातले सगळे प्लगइन्स डिलीट मारेन. मग ह्याला अजून डुप्लिकेट करेन कारण की आपल्याला अजून बरेच वापरायचे आहेत एफेक्ट्स. रिव्हर्स आपल्याला अजून भेटला बट वी डोंट नीड इट, आपण ऑलरेडी रिव्हर्स केलेला आहे. आपल्याला व्हाईट नॉईज लागेल. व्हाईट नॉईज इकडे केला, इन्स्ट्रुमेंट्समध्ये नाही भेटणार. नॉईज, फक्त नॉईज, एक नॉईज आहे, ही नॉईज ॲड करूया. आणि ती एव्हरी 4th. अटक मटकच्या आधी आपल्याला हे आणायला लागेल कारण की मग ते चांगलं नाही वाटत आहे. हा क्रॅश काय चांगला वाटत नाही तर आपण दुसरा क्रॅश वापरूया. आणि आपण इथपर्यंत आणूया आणि जे व्हॉल्यूम पाहिजे थोडा कमी करूया. एवढा कमी नाही. आणि आपल्याला थोडा एक रायझर लागेल. तर यासाठी आपल्याला बरेच इफेक्ट काहीतरी असे क्रिएट करावे लागतील. मला एक समजलं की आपल्याला याला खूप एक्सटेंड करावं लागेल. तर आता जर मला एवढ्या पार्टला एक्सटेंड करायचं तर मी याला सिलेक्ट करेल Command-Shift-X. तर एवढ्या पार्टला सिलेक्ट करेल Command-Shift-D. त्याने काय होतं, दोन्ही एक वरच्या लूप सकट ते एक्सटेंड होऊन जातं. आणि त्यानंतर ह्याला पण मी तसंच करेन D. मोठा लूप झाला आहे. आणि इकडे पण मी एक रायझर या साईडला पण टाकेन. आता ह्याच्यात काय काय इफेक्ट्स आपण टाकू शकतो, जसं काय रायझर. आता मी जे सॅम्पल्स वापरणार ते तुम्हाला तुमच्याकडे कदाचित नसतील, बट यू हॅव टू बेअर विथ मी कारण की हे काय काय सॅम्पल जे तुमच्याकडे असतील. तर आता मी हा रायझर पॅड यूज करतोय ते मिडीमध्ये. येस. आणि आता मी ह्याचा एक मिडी क्लिप इकडे क्रिएट करीन आणि मी ए नोट वापरीन इकडे. आणि एक छोटासा बटन आहे ते लिगाटो करून, त्याच्याने काय होतं, जिथपर्यंत ती मिडी नोट आहे तिथपर्यंत ती नोट स्ट्रेच होते. आता लेट्स लिसन टू दिस.
ह्याला आपण एक ऑक्टेवर टाकूया. पण ह्याचा पिच वर गेला पाहिजे, त्यासाठी ते एन्व्हलप मोडमध्ये जाऊन मिडी कंट्रोल पिच बेंड, आपण ह्याला पिच बेंड करू. आता आपण थोडेसे पाहिजे स्नेअर्स करू. तर ह्याच्यात परत मिडीमध्ये आपण सरळही वापरू शकतो एक ड्रम रॅक. ती कुठलीही स्नेअर ड्रम्समध्ये जाऊन मेक शुअर ती शॉर्ट असली पाहिजे, शॉर्ट अँड लाऊड. ओके, ही स्नेअर घेतली मी आणि ह्याला इथे केलं असं. ओके, आता ह्याला एक लूप बनवायला लागेल आपल्याला, जो कंटिन्युअस 1/16 नोट्सवर चालला आहे. ठीक आहे, बट तो लाऊड आधीपासून लाऊड नाही साऊंड केला पाहिजे, तर तिथे आपण एक फिल्टर टाकूया. येस, आणि त्या फिल्टरचा इकडे जो एन्व्हलप क्रिएट झाला आहे त्यासाठी जरा छोटा बनवूया. आणि ह्याच्यात एक EQ टाकून ह्याच्यातला बेस कमी करूया, खूप जरा बेस आहे ह्याच्यात. व्हॉल्यूम कमी. आय थिंक हा जो रायझर आहे एवढा काय खास नाही, त्यापेक्षा मी ऑपरेटर वापरतो या जागी, जो खूप सिम्पल आहे. आणि या जागी एक सॉरी ह्याचा व्हॉल्यूम कमी. जरी फ्रिक्वेन्सी कमी करेन आणि ह्याला जरा स्प्रेड करेन. ह्या जरा रिवर्ब टाकेन नॉर्मलवाला. ह्याला एक सेमीटोन खालती सॉरी एक ऑक्टेव खालती आणावं लागेल. आता आपण 2 नोट्स वापरू शकतो, एक खालती आणि एक वर. ऑप्शन ऑल्टने मी केलं तर डुप्लिकेट होतं. तरी साऊंडमध्ये एवढी मजा नाही, तर आपण कदाचित ह्याला दुसरा कसला तरी वेव घेऊया. ह्याला आपण ओव्हरड्राईव्ह करून एक इफेक्ट असतो तो देऊया, जो डिस्टॉर्शन करतो. व्हॉल्यूम कमी अजून. जर व्हॉल्यूम खूप झाला तर याला काहीतरी आपल्याला फिक्स करावं लागेल, खूपच जास्त प्रॉब्लेम होतोय त्याने. मे बी सगळं एक ऑक्टेवर. इकडे मला सगळं खाली पाहिजे, इन्क्लुडिंग दिस.
ह्याचा वॉल्यूम थोडा वाढवूया. ह्याच्यात एक सॅच्युरेटर ॲड करूया. सॅच्युरेटेड सिम्पल एक काइंड ऑफ डिस्टॉर्शन कंप्रेसर काहीतरी आहे, मला एक्झॅक्टली माहिती नाही ते काय करतं. फक्त त्याने जेव्हा वॉल्यूम वाढतो तेव्हा तो डिस्टॉर्ट होत नाही. आय थिंक हे पण आपल्याला या साईडला करावं लागेल. इथे आपण एक रायझर सुद्धा टाकू शकतो. रायझर ड्रम्समध्ये इन्स्ट्रुमेंट्स. आता अजून एक रायझर आपल्याला भेटला. तर आपण काय करूया, ह्याला डुप्लिकेट करूया आणि ह्याच्यात सरळ हा रायझर टाकूया. त्याने 2 रायझर्स बनतील. आणि याला एक ऑक्टेव खालती करूया. चवळी चटकला आपण जरासा एक लो पिच करून टाकूया, मग ते बघू कसं वाटतं. चवळी चटक, चवळी चटक, चवळी चटक, चवळी चटक, चवळी चटक, चवळी चटक, चवळी चटक. चवळी चटक नाही, एवढं खास नाही. चवडी चटक, फॉर्मॅट चेंज करूया. चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक. सेकंड वरला आपल्याला थोडं डिस्टॉर्ट करावं लागेल. EQ सगळ्यात आधी EQ बघावं लागेल. ह्याचा EQ मध्ये काय प्रॉब्लेम, काय खूप बेस आहे. आता बघू. चवडी चटक, 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 चवडी चटक. स्नेअर दुसरी घ्यावी लागेल. चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी. चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक. चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक, चवडी चटक. आता आपण ह्याला या लूपला सुद्धा एक डबल करूया. तर कमांड शिफ्ट टी ने अख्खा लूप डबल होऊन जाईल. इथे टाकूया अटक मटक, या साईड टाकूया अटक मटक चवळी चटक, आणि हा पार्ट डिलीट मारूया. आणि बेसमध्ये आपण अख्खा हा पार्ट कट करू शकतो. चवडी चटक, चवडी चटक, चवडी
येस, तर आपण सक्सेसफुली यात सुद्धा टाकलेले आहेत. आता आपण येस, तर सक्सेसफुली आता आपण सुद्धा टाकलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ खूप मोठा असणार आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी अख्खा ट्रॅक अरेंज करणार आहे प्रॉपर, एका मेन स्ट्रीम ट्रॅकसारखं. सो डोंट मिस दॅट व्हिडिओ आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.